पत्रकार नवनाथ पवार यांच्यावरील हल्ल्याचा कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निषेध। पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर। कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना ग्राम महसूल अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशांत पवार यांनी शुक्रवारी दुपारी 4:45 वाजण्याच्या सुमारास तो मटक्याची बातमी का लावली अशी विचारणा करत मारहाण केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असली तरी तो जुजबी आहे। पत्रकार संरक्षण कायद्याखाली हा गुन्हा दाखल करावा आणि प्रशांत पवार याला तत्काळ अटक करावी अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे। दरम्यान मारहाणीच्या घटनेचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। नवनाथ पवार यांनी घडलेल्या प्रकाराबाबत शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पवार यांच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचबरोबर प्रशांत पवारांचा मित्र म्हणवत असलेल्या निवास मिरपूर यांनी देखील शुक्रवारी रात्री मोबाईलवरून सातत्याने कॉल करून नवनाथ पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे शनिवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात नव्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी, माजी जिल्हाध्यक्ष साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जी कदम, कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यातील पत्रकार पांडुरंग बर्गे, सोमनाथ शिंदे, प्रकाश राजे कुंभार, संदीप पवार, साहिल शाह, राजेंद्र तळलेकर, अजमुद्दीन मुल्ला, दादा वाकडे, देवानंद जमादार, अधिक बर्गे, संभाजी भोसले, सुनील पाटे यांनी जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात एकत्रित येऊन घडलेल्या प्रकाराबाबत निषेध केला। त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले। पत्रकार नवनाथ पवार यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व उपस्थित पत्रकारांना दिली। कोरेगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावेत, पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी आणि भविष्यकाळात पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले होणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी यावेळी सर्व पत्रकारांनी केली। पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पवार याला तत्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी पत्रकारांनी केली। त्यावर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी आपण आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, सरकारी वकिलांकडून अभिप्राय घेऊन याबाबत गुन्हा दाखल केला जाईल अथवा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवली जातील अशी ग्वाही दिली। वेळ प्रसंगी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांची भेट घेणार असल्याचेही सर्व पदाधिकारी पत्रकारांनी सांगितले। बातमी टाकून मारण करायची काही गरज नाही। कारवाई झाली पाहिजे, तुमचे बी आम्हाला सहकार्य पाहिजे। अशा लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे। असल्या लोकांची कारवाई करायची पहिली पायरी काय आधी ती तक्रार दाखल करायची। हो, 11:30 तक्रार तुम्ही दाखल केली, पहिल्यांदा अर्ज घेतला, तेव्हा पण नंतर खुल्या त्याने लगेच गाड्यावरून दिवसाला वळे मारहाण केले, काय संबंध असतात आणि मारून त्या सगळं म्हणला की शिवाय म्हणला माझा एक तुला माहित नाही का मटका मी करतो, म्हणजे खुल्या म्हणजे पत्रकारांचं असलं तर किती म्हणजे दशक असेल ना सामान्य लोकांना की आम्हाला म्हणायचे। त्यामुळे आपलं कारवाई करा, त्यांचा गुन्हा आपलं काय त्यांचे म्हणणं म्हणूनच घेऊ नका याचं आमच्या सगळे तर दुसऱ्या मला सांगायचं। खुल्या दिवसाला पत्रकारांना पदाधिकारी पत्रकार मारत असल्याचे 100 लोकांनी म्हणजे किती मोठं म्हणजे हे धाडसी काय म्हणजे कुठं चाललंय ना कोरेगावची संस्कृती बिहार करून टाकतात ती। तर पत्रकारांना दिवसाला 100 लोकांना मारत असले तर मग जे मजूर लोक आहेत, कामगार बिचार त्यांची काय अवस्था होत असेल। तर याचं आपण करावं ही आमची विनंती आहे।